नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो. आपण बघा निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण उद्यासाठीचं. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे लक्षात घ्या. बँक निफ्टीची एक्सपायरी सुरुवातीला ट्रेंडिंग झाली, नंतर फ्लॅट आपल्याला बघायला मिळालं मार्केट. निफ्टी जी आहे आज मजबूत ट्रेंडिंगमध्ये होतं. जवळपास एक चांगली मूव्हमेंट जी आहे, सकाळी हाईच जर मूव्हमेंट तुम्ही कॅप्चर केला असता तर खूप होतं दिवसासाठी. आठवड्याचं सगळं भागून गेला असतं. ठीक आहे. मोठा ट्रेड होता, चांगली मूव्हमेंट भेटली होती. सगळ्या लेव्हल्स आपण काढून टाकूया. आता उद्याचा जर विचार केला तर लक्षात घ्या सेलिंग आली होती. हे सर्वात महत्त्वाचा विषय डेफिनेटली आली होती. पण मार्केट तिथून रिकव्हर झालं हे लक्षात घ्या. रिकव्हर कुठपर्यंत झालंय? रिकव्हर तिथपर्यंत झालं जिथे लक्षात घ्या ही जी एक चांगली बुलिश कॅन्डल झाली होती ती जिथे क्लोज झाली त्याच लेवलच्या आसपास इथे एक रिकव्हर झालं किंवा त्याच्यानंतरची कॅन्डल सुद्धा त्याच लेवलच्या आसपास क्लोज झाली. ती लेवल म्हणजे कोणती 24,300 चा जो आपण म्हणू शकतो गड आहे तो कॅप्चर करून ठेवलेला आहे मार्केटमध्ये. कोणती रेंज म्हणतोय मी? 24,300. 24,300 ची जी लेवल जी आहे ही मार्केटने कॅप्चर करून ठेवलेली आहे लक्षात. ही आता उद्या तुटली तर आपल्याला मार्केट परत एकदा खाली या लेवलच्या आसपास येताना जाऊ मिळू शकतं. परंतु जर मार्केटने हा जो एक ही जी लेवल जी आहे ठीक आहे महत्वाची रेंज आहे याच्यावरती जर उद्या होल्ड केलं तर एक चांगली उद्या बुलिश कॅन्डल जी आहे बघायला मिळू शकते. परत एकदा मार्केट ऑल टाइम हायची लेवल तोडायला जाताना बघायला मिळू शकते लक्षात. ठीक आहे. आपण काय करायचं आज? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी रेंज आहे 24,300च्या आसपासची ही लेवल एक ऍड करून घ्या. रिजेक्शन मेन आजच्याच कॅन्डलचा हाय आणि एक चांगला सपोर्ट आजच्याच कॅन्डलचा लो ऍड करूया किंवा माझ्या मते ही जी कॅन्डल आहे ह्याच कॅन्डलचा लो आपण ऍड करूया. ठीक आहे. आपण थेट जा 15 मिनिटाला. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे काय की तीन व्यवस्थित रिजेक्शन चांगले रेंजेस जे आहेत वरची रिजेक्शन मधली ही जी आता लेवल जी आहे ती जवळपास आपण म्हणू शकतो ऍट द मनीच्या आसपास आहे 24,300 आणि खालच्या लेवलच्या आसपास म्हणू शकतो हा एक चांगला सपोर्ट आहे एक 24,200च्या आसपास हे लक्षात. आता मार्केटला जर लेवल क्लेम परत या रेंजच्या वरती होल्ड करायचं असेल तर एक मुवमेंट जी आहे आपल्याला किती एक्सपेक्ट करू शकतो लक्षात घ्या. उद्या मार्केट ओपनिंग वरती सगळं डिपेंड आहे. मी काय म्हणतोय उद्या मार्केट ओपनिंग वरती पूर्ण डिपेंड आहे उद्याची मुवमेंट हे लक्षात. ठीक आहे. थोडाफार खालच्या लेवल सुद्धा मी जरा ऍड करतोय थोडाफार जास्त ही एक रेंज ऍड करूया. त्याच्यानंतर खालच्या लेवलला ऍड करायची असेल तर ही एक लेवल ऍड करूया. त्याच्याबरोबर खालची रेंज असेल ही एक. ठीक आहे. आता लक्षात घ्या मी काय म्हणतो मार्केट जे आहे हे आता उद्याच्या ओपनिंग वरती एक जवळ डिपेंड आहे. उद्या मार्केट जर गॅपअप झालं आणि गॅपअप कुठपर्यंत होणं गरजेचं आहे ही जी लेवल आहे 24,384 या लाईनच्या वरती जर होल्ड करत असेल तर बिंदास तुम्हाला सुरुवातीला एक चांगला आपण पुश बघायला मिळू शकतो. एक 50-30-40 पॉईंट तरी वरच्या एशियन टार्गेट तुम्ही सेट करू शकता. परंतु जर मार्केट ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर मग परत एकदा मार्केट ही लेवल तोडायचा प्रयत्न करतं का ते बघणं गरजेचं आहे किंवा मार्केट परत खाली येतंय का. जर खाली आलं तर ही जी लेवल आहे 24,280च्या खाली कुठेतरी टिकत असेल तर बिंदास पहिला सेल करून हे टार्गेट पहिलं घ्या आणि ते प्रॉफिट बुक करा. जशी ही लेवल तोडून खाली जात असेल तर त्याच्या खाली परत सेल करून हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता. जर मार्केट थोडाफार आजच्या क्लोजिंग पासून थोडाफार खाली ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी आणि इथून जर खाली यायचं झालं तर 24,240च्याच खाली तुम्ही जर होल्ड करू त्या पहिली कॅन्डल लाल बनवून द्या लो तुटू द्या त्या कॅन्डलचा मग बिनधास्त तुम्ही त्याच्यामध्ये खाली सेल करू शकता. या सेलिंग नंतर हा आता करंट चालला आता पुल बॅक होता त्याच्यानंतर जवळपास रिटेस्ट करून एक चांगला हायर लो बनवून मार्केट परत ह्या रेंजच्या आसपास क्लोज केलेलं आहे. एक थोडीफार पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण उद्याच्या ओपनिंग वरती मार्केट कसं ट्रेड होईल हे आपल्याला समजणार आहे लक्षात घ्या. सो उद्या ह्या रेंजच्या आसपास कसं ओपन होतंय या लेवलच्या आसपास ओपन झालं तर कसं टिकतं ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि टिकून जर हाय तोडून जात असेल पहिल्या कॅन्डलचा 24,380च्या वरती वगैरे किंवा ही लेवलच्या वरती तर डेफिनेटली एक मार्केट वरच्या जाताना बघायला मिळू शकतं. परंतु जर या लेवलच्या आसपास कुठेतरी राहिलं कुठे ही जी रेंज आहे 24,300 24,300 24,300 चौऱ्याऐंशी किंवा म्हणू शकतो 24,400 बघा या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये तर मार्केट कुठेतरी एक्सपायरी जी आपल्याला ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो. जर ही लेवल सुरुवातीच्या 17 सकाळी मार्केट उघडल्या तुटली नाही तर अशी तुम्हाला एकतर एक ट्रेडिंग तुम्हाला किंवा मार्केट जे एक ट्रेड होताना बघायला मिळू. परंतु जर खाली आलं तर मार्केट 24,300 24,350 किंवा 24,200 या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला मार्केट साईडवेज होताना बघायला मिळू शकते लक्षात. सो कसा ट्रेड होईल ते आपल्याला बघणं गरजेचं आहे किंवा ब्रेकआउट जो आहे वरच्या दिशेने सकाळच्या सत्रात बघायला मिळतो की खालच्या दिशेने बघायला मिळतो ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्या दिशेने आपण उद्यासाठी एक्सपायरीसाठी आपण हा प्लॅन करतोय हे लक्षात असू द्या. समजलंय का सांगा? सिंपल क्लिअर अनालिसिस. त्याच्यानंतर आपण थेट जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी सुरुवात सकाळच्या सत्रात सेलिंग मध्ये आलं थोडंफार फुल बॅक मध्ये परत मार्केट खाली हा रेंजच्या आसपास थोडंफार इथे फ्लॅट जी एक्सपायरी आपल्याला बघायला मिळाली हे लक्षात असू द्या. ठीक आहे. बँक निफ्टी थोडाफार प्रॉफिट बुकिंग मध्ये किंवा आपण सेलिंग मध्ये म्हणू शकत नाही प्रॉफिट बुकिंग मध्ये आपल्याला आधीपासूनच बघायला मिळते लक्षात. ठीक आहे.
परंतु उद्याची रेंज महत्वाची आहे, ती म्हणजे ही एक चांगला सपोर्ट जिथे घेतो म्हणजे 52,000 आणि आजचा स्कॅन्डलचा हाय सुद्धा तितकाच महत्वाचा. आता जर लेवल तुटली तर सेलिंग तुम्हाला बघायला मिळू शकतं. डेफिनेटली मार्केट परत 51,600 ते 51,200 पर्यंत मार्केट खाली येताना बघायला मिळू शकतं. परंतु जर मार्केट जे आहे परत 51,400 51,500 च्या वरती टिकलं तर डेफिनेटली ही जी सेलिंग आहे, जो सेलिंग आहे थोडंफार थांबून मार्केट परत एकदा वरच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. लक्षात. ठीक आहे. सो आता उद्यासाठीचा सेटअप कसा बनवू शकतो किंवा ट्रेडिंगचा कसा विचार करू शकतो. मार्केट जे आहे ही एक लेवल महत्वाची आहे निफ्टी बँकसाठी, त्याच्यावरती ही एक लेवल महत्वाची आणि टार्गेट सेट करतोय बरं का मी. ठीक आहे. आणि विरुद्ध दिशेचा विचार केला तर ही एक लेवल जिथे आता करंट मध्ये सपोर्ट घेतो आणि त्याच्या खाली टिकलं तर ही एक रेंज आहे. टिकलं तर ही एक रेंज, हे लेवल्स आपण ऍड करू. ओके. ट्रेंड लाईन कशी असणार आहे? ट्रेंड लाईन आपली कशी आहे? निफ्टी बँकचा विचार करतो की ही आता करंट मध्ये अशी असणार आहे निगेटिव्ह, हे लक्षात. ठीक आहे. त्याचबरोबर अशी सुद्धा काढू शकता ट्रेंड लाईन किंवा तो थोडंफार तुम्ही इथून अशी सुद्धा काढण्याचा प्रयत्न करू शकता, हे लक्षात. ओके. आता निफ्टी बँकचा विचार केला तर लक्षात घ्या, जर मार्केट टिकायचं असेल तर ह्या लेवलच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. जर ही जो सेलिंग मध्ये सध्या आहे किंवा ही ज्या रेंज मध्ये आहे ही रेंज सध्या संपण्याचा विचार, जवळपास काय चॅनलचा ब्रेक करायचा आहे मार्केटला, तर ही लेवल तुटणं गरजेचं नाही किंवा जवळपास 52,400 च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. पहिला टास्क आणि 52,500 ची लेवल तोडणं हे दुसरा टास्क आहे. हे दोन टास्क मार्केटला आहेत, हे लक्षात. ठीक आहे. परंतु जर सेलिंग कंटिन्यू होत असेल, जर आता करंटचा चॅनलचा किंवा करंटचा ट्रेंडचा विचार करत असाल तर हे 52,100 खाली मार्केट टिकलं तर ह्याच्या खाली बिंदास्त आपण सेल करू शकतो किंवा पुट ऑप्शन जो आहे हा काय करू शकतो, बाय करू शकतो. विरुद्ध दिशेने एक चांगली मुवमेंट जी आहे खालच्या दिशेने आपण काय करू शकतो, कॅप्चर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, हे लक्षात असू. बरोबर. मार्केट गॅप डाऊन झालं तर आपण 52,000ची जी रेंज आहे ही लाल जी लेवल आहे, जी चांगला एक मोठा सपोर्ट जो आहे आणि मेन सपोर्ट आहे, जर याच्या खाली टिकत असेल मग तर तुम्हाला आरामात खाली अजून 51,800 पर्यंत सुद्धा मुवमेंट मध्ये जवळपास 200-300 पॉईंट तरी तुम्हाला थोडी दिशेने मुवमेंट एक बघायला मिळू शकतो. जवळपास तिथून एक चांगला फॉलोच तुम्हाला बघायला मिळू शकतो बँक निफ्टीमध्ये, हे लक्षात घ्या. परंतु जर रिकवर व्हायचं असेल तर मार्केटला ह्या रेंजच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. मी बाईंगची लेवल लगेच सांगत नाही, तुम्ही लगेच बँक निफ्टी बाय करा. लक्षात घ्या, सेलिंग साईडला बँक निफ्टी येत असेल तर पहिला सेल करायचा विचार करा. पण बँक निफ्टी जर ह्या रेंजच्या वरती कुठेतरी होल्ड करत असेल तर थोडाफार काय प्रॉफिट बुक करत करत जवळपास काय जवळपास आपण आपला पाय फुंकून टाकून जवळपास आपण त्याला म्हणतात बघा, जवळपास एक विचार करून तिथे तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे बँक साईडचा. पण त्यामुळे प्रॉफिट जे आहे ज्या लेवलच्या आसपास ते बुक करणं गरजेचं. जेवढा भेटेल तेवढं प्रॉफिट बुक करा आणि जसं जसं मार्केट या रेंजच्या वरती होल्ड करतं तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यानंतर जवळपास अग्रेसिव्हली तुम्ही एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता बाईंग साईडचा. पण सध्या तरी डिफेन्सिव्ह ट्रेड करणं गरजेचं आहे बाईंग साईडला, हे लक्षात. ठीक आहे. समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ सरळ सोप्या भाषेत समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो. धन्यवाद.